मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन जी आर रद्द, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। डॉक्टर नरेंद्र जाधव समितीचा अहवाल आल्यावरच पुढील निर्णय। मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हरली। 5 तारखेला मोर्चाऐवजी विजयी सभा होणार, उद्धव ठाकरे यांची माहिती। सभेला ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता। मराठी माणसाने एकत्र येण्यासाठी संकटाची वाट पाहू नये, एकजूट कायम राहावी, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मनसेला संपलेला पक्ष म्हणणारे आता स्वतःच्या पक्षातील गळती थांबवण्यासाठी राज ठाकरेंची युती करत आहेत। ही वेळ का आली याचं उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं, शिंदेंची टीका। संदीप देशपांडेंकडून पुन्हा राज ठाकरेंच्या भाषणातील ऑडिओ ट्विट जे म्हणतात तेच करता। हिंदीच्या मुद्द्यावरून जी आर मागे घेतल्यानंतर राज ठाकरेंचं अभिनंदन करताना देशपांडे यांचं ट्विट। आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन, विरोधी पक्षाचा चहापानावर बहिष्कार, शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, मंत्र्यांची बेताल वक्तव्य, शक्तीपीठ महामार्ग अशा विषयांवरून सरकारला घेरण्याची शक्यता। मराठी जनतेच्या रेट्यामुळेच निर्णय मागे, एकजुटीचा धसका घेतला। सरकारवर नेमका कुणाचा दबाव, राज ठाकरे यांचा सवाल। तर जाधव समितीला महाराष्ट्रात काम करू न देण्याचाही इशारा। माझ्या अध्यक्षतेखाली फक्त अभ्यास समिती नेमली गेली, जी आर फडणवीसांनीच काढला। आरोपांवर उद्धव ठाकरे यांचं उत्तर। इंग्रजी हिंदीबद्दलची शिफारस ठाकरेंच्या शिवसेनेतील विजय कदम यांच्याकडूनच होती, मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। तर निर्णयावरून राज ठाकरेंनीच उद्धव ठाकरेंना प्रश्न करायला हवा, फडणवीसांची टीका। सुप्रिया सुळेंना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोन, शहांकडून फोन करत सुप्रिया सुळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। काँग्रेसचे राज्यातील बडे नेते आज दिल्लीत, हायकमांड सोबत बैठक। आगामी निवडणुका मवियात लढायच्या का ठरण्याची शक्यता। थोरात, पटोले, वडेट्टीवारांसह काँग्रेसचे 14 ते 15 नेते दिल्ली मांडून। संदीप क्षीरसागर आणि बीडमधील विनयभंगातील आरोपीचे सीडीआर काढा। घडली तेव्हा क्षीरसागर ती घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी होते। खासगी क्लासमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगाप्रकरणी मुंडेंचे आरोप। बीड अत्याचार प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, संपूर्ण प्रकरणात सीडीआर तपासणी झाली पाहिजे। अल्पवयीन विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणी अंजली दमानिया यांची मागणी। शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दुपारी बैठक, एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्य नेता म्हणून निवडलं जाणार। माजी आमदार कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे भाजपात प्रवेश करणार, 2 दिवसात दोन्ही माजी आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती। 1988 बॅचचे आयएएस अधिकारी राजेश कुमार महाराष्ट्राचे मुख्य सचिव असणार। राजेश कुमार दुपारी 4 वाजता पदभार स्वीकारणार। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातून श्री संत बलभीम महाराज पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान, 100 वर्षांच्या परंपरेसह यंदा ही पालखी भक्तिमय वातावरणात पंढरीच्या दिशेने निघाली। सोलापुरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं आगमन, जेसीबीतून पुष्पवृष्टी करत पालखीचं स्वागत। पालखीचा पहिला मुक्काम करमाळ्यातील रावगावमध्ये असणार। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।